बघा मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलं प्रोबॅबिलिटीचं. आज आपण प्रॉब्लेम पाहणार आहोत बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचे. तर आता नीट बघा मित्रांनो, अन अनबेस्ड कॉइन इज टॉस 5 टाइम्स. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ हेड. गेटिंग अ हेड. इकडे बघा कितीदा आलेला आहे प्रॉब्लेम. खूप वेळेस प्रॉब्लेम आलेला आहे 2 मार्काला. त्याच्यानंतर पण खूप वेळेस आलेला आहे. आलं तर इकडे बघा, अन अनबेस्ड कॉइन is tossed 5 times. म्हणजे n is equal to 5. n is equal to 5. Find the probability of getting a head. A head म्हणजे एक. r is equal to 1 required. आणि आताच मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं मित्रांनो मी, p ची व्हॅल्यू कॉइन साठी किती असते? 1/2. म्हणजे 0.5 लिहिलं तरी चालतं. मग क्यू कसं काढायचं ते पण सांगितलं मित्रांनो. 1 मायनस पी. तर 1 मायनस 0.5 म्हणजे 0.5. 0.5. तर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा प्रॉब्लेम आहे, कसं ओळखायचं? जर n 20 पेक्षा कमी असेल आणि प्रोबॅबिलिटी तर कॉइनची 0.5, प्रोबॅबिलिटी जर खूपच कमी असेल तरच पॉइजन्स मध्ये असतो प्रॉब्लेम. हा बायनॉमियलचाच आहे. तर फॉर्म्युला काय मित्रांनो, लक्ष द्या. पी ऑफ आर इज इक्वल टू एन सी आर पी रेस टू आर क्यू रेस टू एन मायनस आर. हा, तर इकडे बघा मित्रांनो, एल एन किती आहे? 5 सी 1 5 सी 1. पी किती आहे मित्रांनो? 0.5 रेस टू 1. आणि क्यू किती आहे मित्रांनो? 0.5 रेस टू एन मायनस आर. एन किती आहे? 5 मायनस 1 म्हणजे 4 टाकलं तरी चालतं. आता कॅल्सीवर कसं टाकायचं लक्ष द्या मित्रांनो. कॅल्सीवर कसं टाकायचं ते सांगतो. बघा, जर तुमच्याकडे FX99 वर ES प्लस असेल तर काय करायचं मित्रांनो, सगळ्यात पहिले ही व्हॅल्यू टाकायची. 5 लिहायचं कॅल्सीवर. कॅल्सीवर दाबा 5. सगळ्यात पहिले कॅल्सीवर काय करायचं? 5 दाबायचं. कॅल्सीवर 5 दाबल्यानंतर मित्रांनो शिफ्टचं बटन दाबायचं. शिफ्टचं बटन दाबायचं आणि डिवाइडचं बटन दाबायचं. डिवाइड एसीच्या खाली, ऑफच्या खालचं बटन, डिवाइडचं बटन दाबायचं. 5C आलं का? सी आल्यानंतर 1 दाबायचं मित्रांनो. 5C1 आलं. तर इकडे बघा, 5C1 इज इक्वल टू दाबून द्या. याचं उत्तर किती येतं? 5. इंटू इंटू करा, डायरेक्ट इंटू लिहा म्हणजे आन्सर इंटू होऊन जातं. इंटू ब्रॅकेट मध्ये 0.5 रेस टू पॉवर 1. रेस टू पॉवर टाकता येते ना. 0.5 इंटू रेस टू पॉवर 1 आणि पुन्हा 0.5 रेस टू पॉवर 5 मायनस 1 डायरेक्ट 4 टाक. 5 मायनस 1 किती टाकतात? 4. उत्तर येतं 5/32. उत्तर येतं 5/32 म्हणजेच 0.1562. 1562 हा झाला पहिला प्रॉब्लेम. लिहून घ्या मित्रांनो. मित्रांनो कॅल्सीत असं डायरेक्टली टाकलं तरी चालतं. 5C1 5 दाबा, ब्रॅकेट टाकायचं, 5 दाबायचं, शिफ्ट दाबून डिवाइडचं बटन दाबायचं, 1 दाबायचं, नंतर 0.5 रेस टू पॉवर 1 आणि 0.5 रेस टू पॉवर 5 मायनस 1 म्हणजे 4. उत्तर येऊन जातं. आलं लक्षात? नाव नेक्स्ट. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा, अन अनबेस्ड कॉइन इज टॉस 5 टाइम्स. नेक्स्ट प्रॉब्लेम मित्रांनो सेम त्यासारखं आहे. म्हणजे n इज इक्वल टू 5. n इज इक्वल टू 5. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 3 heads. म्हणजे r इज इक्वल टू 3. r इज इक्वल टू 3. p किती असेल मित्रांनो? 0.5 म्हणजे 1/2 आणि क्यू किती असेल? 1 मायनस पी म्हणजे 1 मायनस 0.5. एक कॉइनची प्रोबॅबिलिटी 0.5 असते. मागच्या प्रॉब्लेम मध्ये करून दाखवलं मागच्या लेक्चर मध्ये. तर बघा मित्रांनो, तर आता बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला पी ऑफ आर इज इक्वल टू एन सी आर
पी रेस टू आर क्यू रेस टू एन मायनस आर. तर मित्रांनो आपला आर किती आहे 3. पी ऑफ 3 इज इक्वल टू 5C3 0.5 रेस टू 3 0.5 रेस टू 5 मायनस 3 म्हणजे 2 टाकायचं डायरेक्ट कॅन्सल. तर किती येतं बघा मित्रांनो फास्ट. बघा मित्रांनो हे उत्तर किती येतं 0.3125 3125. बघा मित्रांनो आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. An unbased coin. Next problem. An unbased coin is tossed 6 times. N is equal to 6. Same problem है. Find the probability of getting 2 heads. R is equal to 2. P is equal to किती मित्रांनो 0.5. Q is equal to 0.5. तर बघा मित्रांनो हा प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 1 मध्ये येतो बरं शक्यतो आला. बघा मित्रांनो तर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला P of R is equal to NCR P raised to R Q raised to N minus R. तर बघा मित्रांनो L किती आहे 6 C 2 P किती आहे 0.5 रेस टू 2 Q किती आहे 0.5 रेस टू 6 मायनस 2 डायरेक्ट 4 टाकायचं कॅल्सी टाकताना. इथे तर बघा मित्रांनो फास्ट 2 3 4 झालं. बघा मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम पहिले बघू. हा इफ 10 पेअर कॉइन्स आर टॉस. बघा मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम इफ 10 पेअर कॉइन्स आर टॉस म्हणजे n इज इक्वल टू 10. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट देअर आर एक्झॅक्टली 3 हेड्स. म्हणजे आर इज इक्वल टू 3 एक्झॅक्टली म्हणलेलं बरं का. ऍटलीस्ट ऍटमोस्ट काही म्हणलेलं नाही एक्झॅक्टली म्हणजे जसे तसे 3 हेड्स. मग पी इज इक्वल टू किती राहील मित्रांनो 0.5 क्यू इज इक्वल टू 0.5. मग पी ऑफ आर इज इक्वल टू एन सी आर पी रेस टू आर क्यू रेस टू एन मायनस आर. तर बघा मित्रांनो आता एन किती मित्रांनो आपल्याकडे 10 सी 3 नंतर पी किती 0.5 रेस टू 3 क्यू किती आहे मित्रांनो 0.5 रेस टू 10 मायनस 3. इथे तर बघा कॅल्क्युलेटर फास्ट 10 मायनस 3 डायरेक्ट 7 टाकायचं 0.117 0.117. हा बघा मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम द प्रोबॅबिलिटी दॅट अ मॅन एज 65. आता इथून डिफिकल्टी लेवल चालू झाली नीट लक्ष द्या. 3 मार्काला 4 मार्काला हे प्रॉब्लेम येऊ शकते. 4च मार्काला धरा. कारण 4थ्या प्रश्नात येते द प्रोबॅबिलिटी दॅट अ मॅन एज 65 विल लाईव्ह टू 75 इज 0.65. म्हणजे त्याचं म्हणणं काय की अशी संभाव्यता आहे की 65 वर्षाचा माणूस 75 वर्षापर्यंत जगण्याची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे 65%. किती टक्के 65% म्हणजे 0.65. लक्षात व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 10 मॅन विच आर नाव 65 7 विल लाईव्ह टू 75. त्याचं म्हणणं काय आहे की अशी प्रोबॅबिलिटी काढा की 10 माणसांपैकी किती जण 75 वर्षापर्यंत जगतील. किती जण 75 वर्षापर्यंत जगतील ते जे आता 65 वर्षाचे त्यांचं वय काय सध्या 65 वर्ष. ती किती जण 7 जण 75 वर्षापर्यंत जगतील याची प्रोबॅबिलिटी काढायची आपल्याला. लगेच काय द प्रोबॅबिलिटी दॅट अ मॅन एज 65 विल लाईव्ह टू 75 इज 0.65. म्हणजे गिवन काय आहे पी इज इक्वल टू 0.65. सोपे प्रॉब्लेम आहे. मग क्यू कसं काढायचं 1 मायनस पी 1 मायनस 0.65 0.35 0.35 झालं. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट
आउट ऑफ 10 मॅन, आउट ऑफ 10 म्हणजे टोटल नंबर्स किती आहे 10. एन इज इक्वल टू 10. 7 विल लाईव्ह टू 75. 7 जण जगले पाहिजे 75 वर्षापर्यंत. म्हणजे आपल्याला ह्याच्याशी काही घेत देत नाही. 75, 65 या आकड्याशी काही घेण्यात येणं नाहीये. अलग. मग बघा मित्रांनो आता हा तर पी ऑफ आर इज इक्वल टू एन सी आर पी रेस टू आर क्यू रेस टू एन मायनस आर. ते प्रॉब्लेम तर महत्वाचे होते पण हे त्याच्यापेक्षा महत्वाचे होते. 2-2 मार्काला येते. इथून 4-4 मार्क चालू झाले आणि एवढे छोटे येते 4-4 मार्क. 10C7 10C7 0.65 रेस टू 7 आणि 0.35 रेस टू 10 मायनस 7 म्हणजे 3. किती येतं बघा हे फास्ट. 0.25 बस एवढं लिहिलं तरी चालतं. बहुत खराब होतं. बघा मित्रांनो probability that a bomb dropped from a plane hits a target is 0.4. Probability that a bomb dropped from plane hits a target is 0.4. Probability किती दिलेली आहे 0.4. P Q किती 1 minus 0.4. 1 minus P म्हणजे 1 minus 0.4 0.6. The two bombs can destroy the bridge. If in all 6 bombs are dropped, find the probability that the bridge will be destroyed. टफ प्रॉब्लेम आहे. नीट लक्ष द्या. काय म्हणणं आहे त्याचं द 2 bombs कॅन डिस्ट्रॉय द प्लेन डिस्ट्रॉय द ब्रिज. प्लेन वरून जर प्लेन मधून बॉम्ब टाकला तर आपल्याला ब्रिज डिस्ट्रॉय करायचं. ब्रिज म्हणजे पूल. तर 2 बॉम्ब जे आहे ना कमीत कमी 2 बॉम्ब काय करते ब्रिज डिस्ट्रॉय करते. 2 बॉम्ब काय करते 2 बॉम्ब कमीत कमी नाही 2 बॉम्ब्स कॅन डिस्ट्रॉय अ ब्रिज. अरे इन टोटल किती बॉम्ब्स आहे आपलं बॉम्ब आहे. इफ इन ऑल 6 बॉम्ब्स टोटल किती बॉम्ब्स आहे 6 बॉम्ब्स आर ड्रॉप्ड. 6 बॉम्ब फेकले वरून. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द ब्रिज विल बी डिस्ट्रॉयड. ब्रिज कधी डिस्ट्रॉय होतो 2 बॉम्ब पडलंस. म्हणजे आपली कंडिशन काय तुम्ही 5 कधी होता 40 मार्क पडलंस. 5 कधी होता म्हणजे तुम्हाला कमीत कमी किती मार्क पाहिजे म्हणजे तुम्हाला कमीत कमी किती बॉम्ब लागले पाहिजे ब्रिजवर 2 म्हणजे ऍटलिस्ट 2. कशी कंडिशन आहे ऍटलिस्ट 2. नुसतं 2 नाही तर प्रोबॅबिलिटी ऑफ ऍटलिस्ट 2 काढावं लागेल तुम्हाला. ऍटलिस्ट 2 म्हणजे कमीत कमी 2. कमीत कमी 2. मग जास्तीत जास्त किती हिट झाले असते 2 3 4 5 6. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ऍटलिस्ट 2 कशी काढायची पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3. आता मोठा प्रॉब्लेम पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 4 प्लस पी ऑफ 5 प्लस पी ऑफ 6. 6 बॉम्ब्स आर ड्रॉप्ड आहे ना. मग आता एवढं काढणं थोडं इरिटेट आहे. 2 3 4 5 6 म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला एनसीआर मध्ये 2च एकदा टाकवलं 3च एकदा टाकवलं 4च एकदा टाकवलं 5च एकदा टाकवलं 6च एकदा टाकवलं. इरिटेटिंग आहे रे. जास्त वेळ जाणार आहे. मग काय करायचं इज इक्वल टू तुम्ही असं लिहिलं तर चालते. मी तुम्हाला काय म्हणलंय मित्रांनो तुमचं टोटल प्रोबॅबिलिटी किती असते 1. टोटल प्रोबॅबिलिटी किती असते 1. आलं लक्षात. मी पास झालोय असं सांगायच्या ऐवजी जर मी असं सांगितलं मी नापास नाही झालो तर ते जे ना मी पास झालोय हे सांगण्याच्या ऐवजी जर मी असं सांगितलं मी नापास नाही झालो म्हणजेच मी पास झालो. तर आता इथं आपल्याला तसंच करायचं. सीधी उंगली से घेणे निकल टेढ़ी उंगली से निकालने का. तो इधर देखो 1 मायनस इकडे बघा मित्रांनो 1 मायनस इथं काय करायचं माहिती का टोटल प्रोबॅबिलिटी. याच्यासाठी एक थोडी कन्सेप्ट सांगतो नंतर ती मिटवतो. इकडे बघा मित्रांनो टोटल प्रोबॅबिलिटी किती असती 1. 1 पेक्षा जास्त प्रोबॅबिलिटी नसती. आलं 1 पेक्षा प्रोबॅबिलिटी जास्त असती. टोटल प्रोबॅबिलिटी किती असती 1. म्हणजेच पी ऑफ 0
प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 4 प्लस पी ऑफ 5 प्लस पी ऑफ 6 इज इक्वल टू किती असतं 1. तर बघा मित्रांनो, जर मी 2 3 4 5 6 एवढं काढण्याच्या ऐवजी जर असं केलं पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 4 प्लस पी ऑफ 5 प्लस पी ऑफ 6 एकदम डिटेल मध्ये शांततेत सांगतोय, नीट लक्ष द्या. 1 मायनस पी ऑफ 0 आणि मायनस पी ऑफ 1. जर एवढं सगळं काढण्याच्या ऐवजी जर असं काढलं तरी उत्तर तेच येणार ना. तर टोटल प्रोबॅबिलिटी किती असती 1. टोटल प्रोबॅबिलिटी किती असती 1. तर मग मी हे काढलं तरी माझं उत्तर करेक्ट आहे. 2 3 4 5 6 पण वेळ जाईल ना. आणि हे काढलं तरी माझं उत्तर तेच येतं. मी काय म्हणलो, मी पास झालोय हे सांगण्याच्या ऐवजी मी काय करायलो, मी नापास नाही झालो. म्हणजे तेच, म्हणजे मी एवढं काढण्याच्या ऐवजी एवढं काढण्याच्या ऐवजी जर मी 1 मायनस पी ऑफ 0 आणि मायनस पी ऑफ 1 काढलं तरी चालतं ना. हा, तर मग काय करायचं, ज्यावेळेस असं जर कंडिशन असली, ऍटलिस्ट समज आता इथं ऍटलिस्ट 5 असला असतं तर मग तुम्ही 5 आणि 6 घेतलं असतं बस झालं असतं. पण ज्यावेळेस ऍटलिस्ट 2 एन वरी नंबर्स 12 आहे, मग तुम्हाला परवडतं का ते? ऍटलिस्ट 2 एन वरी नंबर 6 आहे, परवडतं का ते? मग उलट करायचं. आलं लक्षात? मी पास झालो त्याऐवजी मी नापास नाही झालो सांगायचं. हा, म्हणजे उत्तर येऊन जातं. आता बघा मित्रांनो, हा मग हे मिटवतो. आलं घेत? हा, आता बघा, आता इथं काय करायचं, 1 मायनस पी ऑफ 0 मायनस पी ऑफ 1. काय करायचं, 1 मायनस पी ऑफ 0 मायनस पी ऑफ 1 व्यवस्थित एक्सप्लेन देऊन सांगितलं. आता थोडे बदाम खा. आलं लक्षात? ज्यांना लक्षात नसेल तरी 1 मायनस पी ऑफ 0 मायनस पी ऑफ 1. तर बघा मित्रांनो, आता काय करायचं, प्रोबॅबिलिटी ऑफ ऍटलिस्ट 2 इज इक्वल टू 1 मायनस पी ऑफ 0 मायनस पी ऑफ 1. तर 1 मायनस पी ऑफ 0, पी ऑफ 0 ची व्हॅल्यू किती, एनसीआर चा फॉर्म्युला वापरायचा. फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, म्हटलं तर इथं बाजूला लिहून टाकायचं, पी ऑफ आर इज इक्वल टू एन सी आर पी रेस टू आर क्यू रेस टू एन मायनस आर. बाय युझिंग दिस फॉर्म्युला 1 मायनस, तर इकडे बघा हे आर असतं, आतमधलं काय असतं आर. एन तर आपलं एनच राहील. एन किती आहे 6. टोटल किती बॉम्ब फेकणार आहे 6. लेट, तर 1 मायनस 6C0 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 नंतर पी ऑफ 0 ची व्हॅल्यू किती आहे, सॉरी 6C0 पी रेस टू आर ना मित्रांनो. पी रेस टू आर हा फॉर्म्युला बघायचा. पी किती आहे 0.4 रेस टू 0. नंतर क्यू किती आहे 0.6 रेस टू एन मायनस आर. एन मायनस आर, एन किती आहे 6 मायनस 0. हे झालं. नंतर मायनस पी ऑफ 1 ची व्हॅल्यू टाकायची. 1 ची कशी टाकायची 6C1 0.4 रेस टू आर म्हणजे 1. 0.6 रेस टू 6 मायनस 1. बाय युझिंग दिस फॉर्म्युला लिहायचं बाजूला. करा यात व्यवस्थित शांततेत. 1 मायनस याचं उत्तर लिहा, मायनस याचं उत्तर लिहा. बघा मित्रांनो, याचं उत्तर आलं 0.7668. लक्षात? हे प्रॉब्लेम घेऊ अजून.